एका लहानशा खेड्यात एक शेतकरी कुटुंब राहत होते. कृषक समाजाचा शेती हा वाडवडील व्यवसाय होता. ते कुटुंब कित्येक पिढ्यापासून हा वाडवडील व्यवसाय करीत होते. कुटुंब दर पिढी दर वाढतच चाललेले होते आणि शेतीच्या वाटण्यामुळे शेती सारखी घटत चालली होती. त्या कुटुंबाच्या अनेक शाखा अस्तव्यस्त होत गेल्या होत्या. त्यामुळे समोरच्या व वर्तमान पिढीतील मुलांना काहीतरी उपजीविकेसाठी व्यवसाय करणे ही त्या काळाची गरज होती. म्हणून त्या कुटुंबातील ज्येष्ठ मुले तेव्हा शाळेत जाऊ लागली होती. एका कुटुंबातील ज्येष्ठ मुलाने आजूबाजूच्या गावांतील शाळेत जाऊन जाऊन आपले शालांतपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. आता घरची परिस्थिती फारशी सुदृढ नव्हती, पण मुलाची शिक्षणाविषयी असलेली ताण, नातेवाईकांनी आणि आईवडिलांच्या अपर कष्टामुळे त्याने आपले स्नातकोत्तर शिक्षण जिल्हा स्तराच्या महाविद्यालयातून यशस्वीरित्या पूर्ण केले होते. चांगली श्रेणी मिळाल्यामुळे त्याला मोठ्या शहरातील महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी पण मिळाली होती. त्याने केलेली मेहनत आणि आईवडिलांनी घेतलेल्या श्रमाचे त्याने सोनं करून दाखवले होते. आईवडिलांनाही पण स्वाभिमान वाटावा अशी एका साधारण कुटुंबातील होतकरू मुलाने जणू आभाळाला हात टेकणारे कार्यच केले होते. त्याचा या कृतीचा अभिमान आजूबाजूच्या खेड्यातील कृषक समाजाला पण झाला होता. भूमिपुत्र शेती व्यतिरिक्त अन्य काही करू शकत नाही ही जी समाजात खोलवर रुजलेले भ्रामक कल्पना होती त्याचा तो अंत होता. जरी तो युवक प्राध्यापक झाला होता तरी त्याने आपली नाळ गावाशी आणि कृषक समाजाशी कधी तोडली नव्हती. जरी तो आता मोठ्या शहरात राहत होता तरी आपल्या समाजाशी तिथे पण संबंध तो वाढवतच होता. आपल्या गावातील आणि नातेवाईकातील तरुणांना तो मार्ग आणि प्रेरणा दाखवत आणि देत होता. त्याच्या सारखे बरेच तरुण शहरात येऊ लागले होते. प्राध्यापकाचा स्वभाव फार मिळून मिसळून आणि नेहमी मदतीचा हात समोर करणारा होता. त्यामुळे त्याचे जितके मित्र त्याच्या समाजाचे होते त्यापेक्षा जास्त गैरसमाजाचे पण होते. गावातील आणि शहरातील व्यवहारात त्याने विशेष असा फरक ठेवला नव्हता. आपल्या वरील जबाबदारी त्याने कधी फेटाळली नव्हती. स्वतःच्या संसारासोबत छोट्या भाऊ बहिणींचा पण संसार त्याने सावरून धरला होता. प्राध्यापकाच्या या धोरणाचा जितका अभिमान त्याच्या आईवडिलांना होता तेवढाच अभिमान गावकऱ्यांना आणि नातेवाईकांना पण होता. प्राध्यापकांना 3 अपत्ये होती, त्यात 2 मुले आणि 1 मुलगी होती. त्यांनी आपल्या अपत्याची नाळ पण मूळ गावांशी जोडून ठेवली होती. त्यांना पितर गावांविषयी फार ओढ आणि अभिमान होता. प्राध्यापकांनी एक सुंदर मकान एका मोठ्या जागेत बांधले होते. घराच्या पोर्चसमोर एक मोठे अंगण आणि पोर्चला लागूनच एक मोठा हॉल व काही कमरे होते. घराच्या आजूबाजूला मोकळी जागा होती, त्यात मोठी मोठी झाडे आणि सुंदरसा बगीचा पण होता. घराकडे बघितल्यावरच सहज लक्षात येत होते की घर मालक कोण्या गावातील कृषक समाजाचा नक्कीच असावा. शहरातील रहिवासी एवढे मोकळे चाकळे मकान साधारणतः बांधत नाहीत. संसार थाटून प्राध्यापक आता एक जबाबदार पिता झाले होते. आता समोर त्यांना आजोबा होण्याचे दिवस होते. मुलांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना मुलांचा पण एक संसार सावरून दिला होता. त्यांचा एक मुलगा त्यांच्या पितर गावांजवळील गावात शिक्षक म्हणून कार्यरत होता. तो नोकरीसोबत आपली शेती पण बघत होता. त्याने आपले अपत्य आणि पत्नीला त्यांच्या शिक्षणासाठी आजी आजोबापाशी ठेवले होते. प्राध्यापकांना रोज एकदम सकाळी फिरायला जाण्याची सवय होती. ते नेहमी आपल्या भागात निरनिराळ्या रस्त्यांनी फिरत असे. त्यांची बरेच लोकांसोबत ओळख पाळख होती. प्राध्यापकांना समाजसेवा करण्याची सवय असल्यामुळे ते समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमात आपला सिंहाचा वाटा देत होते. चांगले समाजसेवक म्हणून त्यांची समाजात छबी बनली होती. समाजातील बऱ्याच लोकांच्या पिढ्यांचे सगळे संबंधीची माहिती नेहमीच त्यांच्या तोंडी राहत होती. त्यामुळे समाजातील अनेक परिवार ज्यांचे मुलं मुली लग्नाचे झाले की ते त्यांना आपल्या आवश्यकतेनुसार अनुरूप मुलामुलीविषयीची
चौकशीने मार्गदर्शन त्यांच्याकडून हमखास घेत होते. शहरात बसणाऱ्या लोकांची त्यांच्या मूळ गावांशी नाळ कधीचीच छिन्नभिन्न झालेली होती. पण मुलं मुली लग्नाचे झाले की समाजातील अनुरूप मुलं मुली शोधणे एक त्यांच्यासाठी ज्वलंत समस्या होती. या समस्येचा किंचित फटका प्राध्यापकांना पण बसला होता. समाजासाठी आपल्याला काही करता येईल यावर ते नेहमीच चिंतन मनन करीत होते. आता काही काळानंतर त्यांना नोकरीतून सेवामुक्ती पण होणार होती. त्यांनी या दिशेने वाटचाल सुरू केली होती. त्यासाठी त्यांनी निशुल्क विवाह ब्युरो आपल्याच घरी उघडले होते. जे काही परिचित होते त्यांच्या अपत्यांचे जीवन परिचय आणि फोटो ते मागवित होते. त्या सर्व प्राप्त जीवन परिचयांचे संकलन शैक्षणिक योग्यता आणि जन्मवर्षानुसार मुलं मुलींच्या फाईलमध्ये स्वतः फाईल करीत होते. जीवन परिचयाच्या मागे त्यांचा मोठा फोटो पण लावित होते. शहरातील बऱ्याच परिवारांना याची माहिती मिळाली होती. प्राध्यापक आता सेवानिवृत्त झाले होते. रोज त्यांच्या घरी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत अनेक कुटुंबाची माहिती देण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी झुंबड होत होती. पण घरातील एकही सदस्य याची तीळ मात्र पण तक्रार करीत नव्हते. न परिश्रमी घेता संपूर्ण परिवार सेवेत लागला असायचा. प्राध्यापक स्वतःच त्याच हॉलमध्ये विश्रांती घेत होते. आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ते जातीने लक्ष देऊन योग्य ते मार्गदर्शन करीत होते. त्यांच्याच गावाकडील एक परिवार त्या शहरात नोकरीमुळे भारत भ्रमण करून शेवटी सेवानिवृत्तीच्या जवळपास पोहोचलेला होता आणि मग घर बांधून तिथलाच रहिवासी झाला होता. त्याची आणि प्राध्यापकांची फिरताना ओळख झाली होती. परिचयानंतर माहीत पडले की ते एकमेकांचे नातेसंबंधी होते. एके दिवशी जेव्हा ते त्याच्या घरी सहज बोलता बोलता गेले होते तेव्हा त्याने आपल्या कुटुंबाचा प्राध्यापकांशी परिचय करून दिला होता. मुलीने जेव्हा त्यांना चहा दिला होता तेव्हा ती लग्नाची झाली आहे हे पाहून लगेच मुलीचा जीवन परिचयासोबत एक फोटो देण्याचे सांगितले होते. तसे त्यांनी काही स्थळे पण सुचवले होते, पण त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले नव्हते. मुलीचे लग्न अन्य स्रोतातून मिळालेल्या स्थळी पक्के झाले होते. ही गोड बातमी त्यांना देण्यासाठी मुलीचे आईवडील लग्नपत्रिका घेऊन त्यांच्याकडे गेले होते. त्यांना मनापासून संपूर्ण परिवाराला मुलीच्या लग्नात येण्याचा आग्रह केला होता. लग्नाच्या आदल्या दिवशी मुलीच्या वडिलांनी त्यांना आठवण पण करून दिली होती आणि त्यांना घेण्यासाठी कार पाठवित आहे असे सांगितले होते. ते आपल्या परिवारासोबत लग्नात आले होते. त्यांना मानाचे स्थान पहिल्या पंक्तीत देऊन त्यांचा आदराने स्वागत केले होते. लग्नाच्या काही विधी पूर्ण झाल्यावर प्राध्यापकाला वरवधूच्या मंचावर येण्याची विनंती करण्यात आली होती. त्यांचा सर्व वऱ्यांना परिचय करून देण्यात आला होता. त्यांच्या महान कार्याबद्दल सांगण्यात आले होते. वऱ्हाड्यांनी त्यांचा टाळ्या वाजून स्वागत केले होते. शेवटी वधूच्या वडिलांनी त्यांचा शाल, श्रीफळ आणि गुलदस्ता देऊन सन्मान केला होता. त्या परिवारातर्फे त्यांना एक भेट पण देण्यात आली होती. हा प्रसंग त्यांच्या व त्यांच्या परिवारासाठी नवीनच आणि आगळा वेगळा होता. बहुतेक लग्नात प्रसंगात असले कार्यक्रम होत नसतात, पण प्राध्यापकाच्या कार्याचे समाजासमोर सन्मान करणे योगच होते. आपल्या घरी आलेला पाहुणा किंवा कोणी अन्य आपण मोठ्या जीवाभावाने एखाद्या दिवशी कधी काळी सहन करण्याचे धाडस करतो, पण संपूर्ण परिवार कसलीच तक्रार न करता सकाळ ते उशिरा संध्याकाळपर्यंत अनेक लग्नासाठी अनुरूप मुलामुलींची माहिती घेण्यासाठी येणाऱ्या परिवारांना रोज आपली निशुल्क सेवा देत होते. त्यांच्या या समाजकार्यासाठी समाजाने त्यांचा सन्मान करणे आवश्यकच होते. या प्रसंगामुळे त्यांचा आणि परिवाराचा आनंद आकाशात मावेनासा झाला होता.